बोंधू अशोक खरातकडे गेलेल्या महिलांवर देखील कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती आता लेखिका अरुणा सबाने यांनी केलेली आहे। यामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी ज्या महिला ज्या आहेत त्या बोंधू खरातकडे गेल्या त्या स्वेच्छेने गेलेल्या दिसत आहेत। त्याचप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारचं गुंगीचं औषध दिलं असं देखील वाटत नसल्याचं दावा जो आहे तो आता अरुणा सबाने यांनी केलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संगीता तिवारी आहेत। ताई काय सांगाल, लेखिका अरुणा सबाने यांनी एक दावा जो केलेला आहे की ज्या महिला ज्या आहेत त्या खरातकडे गेल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी। नाही नाही, मी हे मान्य करणार नाही। आता अरुणा सबाने हा खूप सिनियर आहेत, चांगल्या लेखिका आहेत, त्यांचे विचार आणि माझ्या विचारांमध्ये निश्चित फरक आहे। मला एक कळतं की महिलांना दोष देऊन उपयोग नाही। आजच्या काळात महिला व्यवस्थेच्या बळी गेलेल्या आहेत। व्यवस्थेच्या बळी म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की अरुणा त्यांना मी सांगू इच्छिते की घरी कधी नवरा समजून घेत नाही, कुणाला मूल होत नाही, आपलं दुःख कुणावर शेअर करायचं। अशा वेळेस एखादा मांत्रिक तांत्रिक त्यांना आधार देतो, नाही नाही मी तुला हे केलं की तसं होईल वगैरे, तर त्या संमोहित होतात आणि त्याला नशा तीच नशा आहे ना, अंधश्रद्धाच नशा आहे। त्यामुळे त्यांना नशेचं पाणी दिलं काय पाजलं काय तो विषय नंतरचा। कारण का जेव्हा एखादी त्यांची गोष्ट फलित होते त्या महाराजाकडनं तर त्यांना तर असं वाटतं मला देव भेटलाय। त्याच्यामुळे त्यांना की त्या मनात कोण जाईल स्वतःहून शारीरिक संबंध स्थापन करायला, मला नाही वाटत। म्हणजे मग ते प्रॉस्टिट्यूट आणि हे याच्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये येतात, पण तशा त्या सगळ्या हायफाय याच्यातल्या दिसत होत्या। निश्चित त्यांच्या घरी मारत असतील नवरे, समजून घेत नसतील, वेळ देत नसतील, मूल होत नसेल, जे घरगुती मुलं ऐकत नसतील। मग अशा वेळेस मुलांना लाईनीवर आणायचं, मग महाराज म्हणतो मी तुला हे देतो ते देतो, तुझी मुलं तुझ्या ऐकतील तुझ्याबरोबर वेळ। तर ह्या ज्या डोक्यामध्ये कल्पना असतात की नाही हा बाबा करून देतो आणि तो स्वतः सांगायचा मी तुझा कृष्ण आहे। तर अशा वेळेस काही म्हणजे मी हे नाही म्हणत की अशिक्षित, त्याच्यामध्ये सुशिक्षित महिला जास्त आहेत। मला एवढ्या व्हिडिओमध्ये कोणीही अशिक्षित अडाणी गरीब बाई दिसली नाही। सगळ्या पेज 3 मोठमोठ्या श्रीमंत बायकाच दिसतात, त्यांच्या ड्रेसिंगवरनं कळतात की दे आर फ्रॉम रिच फॅमिली। तर विषय असा आहे की जेव्हा त्यांचा तो जो त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे तो कॅच करतो तो की कुठनं यांना आपल्याला हे करायचंय, आकर्षित करायचं, आणि ती त्याच्याकडे नॅक होती। त्याच्यामुळे मला नाही वाटत। आणि जर त्या असं म्हणत असतील की त्या महिलांवर तुम्ही गुन्हे दाखल करा, तर मग रुपाली चाकणकर तर धडधडीत दिसत आहेत पाय पुजताना, मग अजून त्यांच्यावर का नाही बोलल्या ताई? त्यांच्यावरही बोललं पाहिजे ना। साधी SIT ची नोटीस नाही दिली हो, म्हणजे कुठं एन्क्वायरीमध्ये नाही का त्यांना असं हे टाईम दिलाय की तुम्ही सगळे पुरावे गायब करा, गहाळ करा, नाही तर बाई निघून जा तू लंडनला, असं काही आहे? कारण का त्याच्यात जर मोठे मोठे मंत्री संत्री असतील तर बाई पळायला तर जास्त, जशी खरातची बायको गायब झाली तशा ह्या गायब होतील असं मला वाटतं। हे माझं मत आहे। एक व्हिडिओ जे व्हायरल झाले त्यामध्ये देखील म्हणलं जातं की त्यांना गुंगीचं औषध देऊन किंवा समोहित करून त्या ठिकाणी आणले असं देखील बोललं गेलं। मात्र त्यालाच त्यांनी आता खोडत म्हणलं की त्या महिला ज्या आहेत त्या स्वेच्छेने जात असल्याचं त्या व्हिडिओ मार्फत दिसतं किंवा कुठलं हे केलेलं दिसत नाही त्यात। नाही बघा, 1-2 व्हिडिओमध्ये तो काहीतरी त्यांना प्यायला देतो, हे व्हिडिओमध्ये ते देतो, त्या पितात आणि त्याच्यानंतर कदाचित त्यांची बुद्धी भ्रष्ट होत असेल किंवा त्या एका तंद्रीमध्येच निघून जातात, जसं दम मारो दम सारखी, की काहीच कळत नाही आपल्याबरोबर कोण काय करते। तर किंवा आता माझ्याकडे जी सिन्नरची बाई म्हटली ते ऑरेंज ड्रिंकमध्ये काहीतरी पावडर घोळून द्यायचा, तर ठीक आहे, तो जे गुंगीचं औषध त्याच्यात त्या वायग्रा वगैरे टाकून तो पुरुषांना देत होता की या वयातही तुमची शक्ती वाढो, माझी ती ताकद आहे। आणि त्यांना काय कळते, मूत्र पित होते बेवकूफ कुठचे। आणि या बायांना जे ते देत होते तर ते निश्चितच काहीतरी असं तो गोळी, कारण का त्याचे मेडिकलच्या सगळ्या आता आम्ही TV वरच बघतोय की मेडिकल वगैरे म्हणून तो गोळ्या घेऊन येतो, तर त्याला माहिती असतं की किती गोळी दिली की ही शुद्ध हरपेल किंवा ही मी जे म्हणेल ते करेल। आणि होऊ शकतं अशा गोळ्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर तशा देत असणार। त्याच्याशिवाय एवढ्या म्हणजे नशा केल्या म्हणजे झोक जात आहेत काहीतरी करताय असं नाही। नशा करतानाही त्या नशेमध्ये वेगवेगळे आपण आता जेव्हा MD बिमडी ड्रग्ज मुली ज्या पकडल्या जातात पाहतो, ते व्यवस्थित त्यांना कळत असतं, पण त्या धुंदीत गेलेल्या असतात। तशा त्या बायका धुंदीत निश्चित गेलेल्या असणार। ज्या लेखिका आहेत त्यांनी ज्या महिला ज्या आहेत ते त्या ठिकाणी स्वेच्छेने गेले, त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रामार्फत केलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळालेले आहे। कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.